या पंचम विप्लायन पराक्रम मिरे विजय जगे चरपट नाम आविर्भद्र जोगाय भद्रुम मिरे विजय जगे नामी नागेश. तर असं जो असणारा पिपलाई नारायण जो असणार आहे, या पिपलाई नारायण असणारा पाचवा अवतार आहे आणि तो पाचवा अवतार म्हणजे चरपटी नाथाने आणि त्या ठिकाणी त्या अवतार धारण करायचा. आणि याच्यानंतर जो चमस नारायण आहे, या चमस नारायणाने त्या ठिकाणी रेवणनाथाचा असणारा अवतार धारण करायचा. अशा प्रकारे प्रत्येकाने आपापले अवतार धारण करायचे आणि या जगामध्ये आणि त्याने मिरवायचं. या परे द्रमेला ते समर्थ जगी मिरे विजय भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवण नामे मिरे विजय. तर असं द्रुमिन नावाचा जो असणार आहे त्याने काय करायचं म्हणजे या ठिकाणी भरतनाथाचा नाव असणारा अवतार धारण करायचा. याच्यानंतर जो चमस नारायण आहे तो फार असणारी त्याची ख्याती वेगळी आहे, त्याने रेवणनाथाच्या नावाने अवतार धारण करायचा. असं प्रत्येकाला आपापला अवतार धारण करायचा असणारे भगवंत सांगू लागले. नववाल करवंजन तू गई ऐसे मिरे विजय नाम ऐसे अवतार मैकार दीक्षी प्रति निर्वावी. तर असं जो असणारा करभंजन ज्याच्या जन्म असणाऱ्या त्या चिखलापासून झालेला आहे आणि त्याने काय करायचं म्हणजे त्या ठिकाणी गहिनीनाथ नावानं असा नवा अवतार धारण करायचा आणि जगामध्ये निर्वायचं, त्याची भक्ती वाढवायची अशा नवनारायणांना आणि त्या ठिकाणी आपल्याला भगवंताने सांगितलं. म्हणाले कडपणे वास करणे सांगता मी कैस तरी तुम्हा सवी अवतारास बहुत येतील महाराजा. तर असं अशा प्रकारे काय म्हणले या ठिकाणी तुम्ही सर्वांनी जर अवतार धारण केला तर आम्ही स्वतः त्या कलीला त्या ठिकाणी सांगल आणि सर्व जर तुम्हाला सहाय्य होण्याकरता आणि सर्वजण तुम्हाला त्या ठिकाणी येतील असा अवतार तो स्वतः भगवंत आणि सांगू लागले. प्रत्यक्ष कै वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुलसीदास आणि शुक महाराज जो ब्रह्माभास कबीर भक्त होईल तो. तर असं पुढे काय होईल म्हणले त्या ठिकाणी तुलसीदास असणारा पुन्हा अवतार घेतील म्हणले, कबीराच्या नावाने असणारे म्हणले त्या ठिकाणी अवतार घेतील असं म्हणले. पुन्हा अशा प्रकारची ती भक्ती पुढे पुढे वाढत जाईल असं या ठिकाणी सांगू लागले. या पुढे जो व्यास म्हणे तो जे देव होईले महाप्राणी आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामात. तर प्रत्यक्ष असणारे काय होईल म्हणले त्या ठिकाणी जो जयदेव आहे, हा जयदेव काय होईल म्हणले त्या ठिकाणी असणारा कोणाचा अवतार धरायला ते बोलूया मला दिसत नाही. या पुढे जो व्यास म्हणे तुझे देव होईल महाप्राणी आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामातो. तर असं अशा प्रकारे माझा जो असणारा उद्धव आहे हा माझा